विधानसभेतल्या विरोधी पक्षांचे 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। शनिवारी अर्थसंकल्प मांडताना अडथळा आणणं तसंच सभागृहाचा अवमान करणं या कारणांवरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। 31 डिसेंबरपर्यंत या सर्वांचं निलंबन केलं गेलंय। राज्याची कृषी, औद्योगिक, आर्थिक व इतर क्षेत्रातील प्रगतीची दिशा दर्शवणाऱ्या अर्थसंकल्पाचे राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असताना सुद्धा या सदस्यांनी माननीय वित्तमंत्री यांना अर्थसंकल्प मांडू देण्यात अडथळे आणणे, सभागृहात बॅनर फडकवणे, घोषणाबाजी करणे, टाळ वाजवणे, भजन म्हणणे तसेच माननीय अध्यक्षांनी सभागृहात वेळोवेळी शांतता राखण्याचे दिलेले निर्देश न पाळून त्यांचा अवमान करणे, अर्थसंकल्पीय प्रकाशनाच्या प्रती विधान भवन परिसरात जाळणे अशा प्रकारचे सभागृहाची प्रतिष्ठा मलिन करणारे येण्याला मज्जाव केलेला आहे। अर्थसंकल्प हा या महाराष्ट्रातल्या दीनदुबळ्या शेतमजूर, शेतकरी, गरीब, आदिवासी, मागासवर्गीय, महिला, युवक यांच्या जीवनात एक आमूलाग्र क्रांती करणारा असा हा अर्थसंकल्प होता आणि तो माननीय अर्थमंत्र्यांनी फार चांगल्या पद्धतीने मांडला। कर्ज माफी आणि कर्जमुक्ती यामध्ये सरकार शेतकऱ्यांच्याच बाजूने आहे। कायमस्वरूपी त्यांना कर्जमुक्त करून त्यांच्याही जीवनामध्ये आनंद आणावा म्हणून अथक प्रयत्न सरकारचे चालले आहेत। ह्या चांगल्या उपक्रमात वेगवेगळ्या माध्यमातून अडथळा आणून सभागृह बंद पाडणं ही अशोभनीय बाब आहे आणि म्हणून त्याचा निषेध तर आम्ही करतो, पण अशा पद्धतीनं लोकशाहीत विरोधी पक्षांनी वागणं हे अतिव दुःखद आणि आम्हाला वेदना देणारं आहे। पण कर्तव्याचा भाग म्हणून ह्या सभागृहाची उंची कोणाही पक्षापेक्षा आणि सदस्यापेक्षा मोठी असल्याने कर्तव्याचा भाग म्हणून आम्ही ह्यांना निलंबित केलेलं आहे। माननीय अर्थमंत्र्यांचं 1 मिनिटही भाषण ऐकू न देण्याचा लोकशाही घातक अशी परंपरा काँग्रेस राष्ट्रवादीने निर्माण केली। सारी जनता त्याची निंदा करते। सारा महाराष्ट्र 12 कोटी लोक ज्या अर्थसंकल्पाकडे एका आशेने बघत होते आणि त्याचं प्रतिबिंबही या अर्थसंकल्पात माननीय मुनगंटीवार साहेबांनी मांडलं। त्या जनतेने याचं स्वागत केलं आहे। मी राजकारणात जाऊ इच्छित नाही, पण लगातार होणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, आमचं नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या राज्याचे अर्थमंत्री की ज्याने अभ्यासपूर्ण 132 बैठका घेणारा अर्थमंत्री ह्याच्या आधी मी माझ्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनात पाहिला नाही। इतका सूक्ष्म अभ्यास आणि सामान्य माणूस हा केंद्रबिंदू धरून त्याच्या जीवनामध्ये बदल करण्याकरता हा संकल्प आता या अर्थसंकल्पाचं नाव होतं आणि तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही पक्ष संघटना आणि सरकार या माध्यमातून पोचवू आणि आम्ही आमचा संकल्प हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय महात्माजी फुले महामानव या सगळ्यांना आम्ही अर्पित केला आहे। आणि माननीय अर्थमंत्र्यांनी तर हा अर्थसंकल्प ज्या शेतकऱ्याचा रडका चेहरा 15 वर्षाच्या ह्यांच्या राजवटीमुळे झाला होता त्या शेतकऱ्याला हा समर्पित केलाय। हेही या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य आहे, हे आपण विसरता कामा नये। ही कारवाई आजपासून होईल। धन्यवाद। आज से 31 दिसंबर तक 2017 और नागपुर और मुंबई अधिवेशन के झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।